गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराच्या विरोधात राज्यभरामध्ये धडक कारवाई करण्यात आली आहे। 15 मार्च पर्यंत काळ्या बाजारामध्ये 1208 सिलेंडर जप्त करण्यात आलेत। दक्षता पथकांनी ही कारवाई केलेली आहे। 2129 तपासण्या त्यांनी केल्या। 1208 सिलेंडर आतापर्यंत भरारी पथकाने धाड टाकून जप्त केलेत। जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ही जवळपास 33,66,000 रुपयांपर्यंत आहे। काळा बाजार करणाऱ्यांच्या विरोधामध्ये आतापर्यंत 23 गुन्हे दाखल करण्यात आलेत। 18 जणांना आतापर्यंत अटकही करण्यात आली आहे। त्यामुळे सिलेंडरच्या काळ्या बाजाराला सध्या ऊत आलेला बघायला मिळतो आहे आणि दक्षता पथकं, भरारी पथकं ही राज्यभरामध्ये नेमण्यात आलेली आहेत। आतापर्यंत 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। 18 जणांना अटकही करण्यात आली आहे। तर कुठे हा कशा पद्धतीचा काळा बाजार सुरू आहे आपण बघतोय। परभणीमधून 73 सिलेंडर जप्त, जालन्यामधून 74, बीडमधून 34, धाराशिवमधून 18, लातूरमधून 26, नांदेड 10, छत्रपती संभाजीनगर 41 आणि हिंगोलीमध्ये 21। राज्यामधील दक्षता पथकाची जानेवारी ते 15 मार्च पर्यंत 2129 ठिकाणी तपासणी झाली। कारवाईमध्ये 1208 सिलेंडर जप्त झाले। आतापर्यंत 23 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। 18 जणांना अटक झाली आहे। मुंबईतल्या वरळीमध्ये देखील कारवाई करण्यात आली। 58 रिकामे सिलेंडर वरळीमधून जप्त झाले। भिवंडीमध्ये कामत घर इथे गोदामावरती छापा मारण्यात आला आणि तब्बल 330 सिलेंडर भिवंडीतून जप्त झाले। तर मुंबईतल्या कारवाईविषयीची माहिती घेऊयात। मुंबईच्या वरळीमध्ये गॅसच्या जप्तीची कारवाई करण्यात आली आहे आणि ही कारवाई करत असताना HP कंपनीचे 6 भरलेले आणि 58 रिकामे गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। याशिवाय सुपर गॅस कंपनीचे 4 किलोचे 64 तर 12 किलोचे 19 भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले। याशिवाय 12, 4 आणि 2 किलोचे वेगवेगळ्या आकाराचे 25 रिकामे सिलेंडर देखील कारवाईच्या दरम्यान सापडले। हे सिलेंडर बेकायदेशीररित्या रिफिलिंग करून काळ्या बाजारामध्ये विकण्यासाठी ठेवण्यात आले होते। गॅस सिलेंडरचा काळा बाजार केल्याच्या संशयावरून नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। 2 छोटे टेम्पो, एक मोठा ट्रक, 158 भरलेले सिलेंडर आणि 289 रिकामे सिलेंडर असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सिलेंडरचा काळा बाजार करताना जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड आणि त्यांच्या पथकानं हा छापा टाकला होता। जालन्यामध्ये नेमकं काय घडले आपण जाणून घेऊया। जालन्यामधल्या रामनगर परिसरामधल्या गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून सिलेंडरची चोरी झाल्याचं समोर आलंय। आनंद भारत गॅस एजन्सीच्या उटवद शिवारामधल्या गोडाऊनचं कुलूपच चोरट्यांनी तोडलं आणि तब्बल 110 गॅस सिलेंडर लंपास केले। चोरीला गेलेल्या सिलेंडरची किंमत ही अंदाजे 4.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे आणि या प्रकरणी एजन्सीचे व्यवस्थापक सिद्धार्थ आढाव यांनी मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। सध्या पोलिसांकडून या चोरीचा अधिकचा तपासही सुरू आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण या युद्धाचा भारतामधल्या गॅस पुरवठ्यावरती चांगलाच परिणाम झालाय। राज्यामधल्या गॅस परिस्थितीच्या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी आज सभागृहामध्ये निवेदन दिलंय। राज्यामध्ये LPGचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचं देखील भुजबळांनी या निवेदनाच्या माध्यमातून सांगितलं। तसंच गॅसचा अवैध साठा करणाऱ्यांवरती भुजबळांनी कारवाईचा देखील इशारा दिलाय। गॅस पुरवठ्याच्या संदर्भात चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवरती देखील कारवाई केली जाणार आहे। मात्र यावरती आक्षेप घेत काँग्रेसच्या नाना पटोले यांनी सरकारवरच निशाणा साधला। सरकारच्या चुकीमुळे जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केलाय। सामाजिक माध्यमावरील खोट्या बनावट बातम्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे।
दररोज रेडिओ, FM, दूरदर्शन, मुद्रित माध्यमाद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मी तुम्हाला आपल्याला माहितीसाठी सांगतो की तुमचे जेवढे हे जे डीलर लोक आहेत त्यांना आपण सांगून ठेवलेलं आहे की आता कुठलाही गॅस पुरवठा करायचा नाही तिथं, म्हणून लोकांना भीती निर्माण झाली. तुम्ही म्हणतात की माध्यमांनी चुकीची बातम्या दिल्यात तर आम्ही माध्यमावर कारवाई करू, तुम्ही असं म्हणाला. मी तुम्हाला सांगतो की तुमच्या डीलरला तुम्ही सूचना देऊन ठेवलेल्या आहात की आता काही पुरवठा करायचा नाही तर तसं. तर मला लोकांना भीती निर्माण झाली की रेग्युलर व्यवस्था असताना सुद्धा अशा पद्धतीचं डीलर त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण केली, म्हणून लोकांच्या लाईनी लागल्या आणि म्हणून व्यवस्था तुम्ही निर्माण केली आणि माध्यमावर कारवाई करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.